किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या एका 36 वर्षाच्या महिलेला तिच्या आईने किडनी देऊन जीवनदान दिले। किडनी प्रत्यारोपणाची ही प्रक्रिया विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील टीमने यशस्वीपणे पार पाडली। हे रुग्णालयातील 10वे किडनी प्रत्यारोपण असून इतरही प्रत्यारोपण प्रक्रियांसाठी प्रयत्न होत आहेत, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम यांनी पत्रकार परिषदेत विदर्भ न्यूजला सांगितले। सुपर स्पेशालिटी रुग्णालयात 10वं किडनी ट्रान्सप्लांट झालेलं आहे। खरं म्हणजे दारवा येथील रहिवासी अश्विनी सुनील अस्वार ही 36 वर्षाची महिला, तिला तिची आईनंच किडनी दिली आणि तिची यशस्वी शस्त्रक्रिया या ठिकाणी झालेली आहे। दारवा येथील अश्विनी सुनील अस्वार या 36 वर्षाच्या महिला रुग्ण गत 6 महिन्यापासून किडनीच्या आजाराने त्रस्त होत्या। त्यांच्यावर नेफ्रॉलॉजिस्ट डॉक्टर अविनाश चौधरी यांच्याकडे उपचार व डायलिसिस सुरू होते। त्यांना किडनी प्रत्यारोपणाची गरज लक्षात येताच अशी सुविधा अमरावतीत असल्याने समुपदेशन करण्यात आले। रुग्णाची आई वनिता दत्तात्रय कसंबे या मुलीसाठी किडनी देण्यास तयार झाल्या। त्यांच्या तपासण्या करून राज्य प्राधिकार समितीकडे प्रत्यारोपण प्रस्ताव मान्यतेसाठी पाठवण्यात आला। समितीने तात्काळ मान्यता दिली, त्यानुसार ही प्रक्रिया पार पाडण्यात आली, असे डॉक्टर निकम यांनी यावेळी सांगितले। ती अगोदर डॉक्टर अविनाश चौधरी यांच्याकडे मागील 3 महिन्यापासून उपचार घेत होती आणि जेव्हा त्याच्या लक्षात आलं की तिच्या किडनी फेल्युअरची ती रुग्ण आहे आणि त्यांनी तिला या किडनी ट्रान्सप्लांटसाठी सजेस्ट केलं आणि त्यांच्या माध्यमातून मग आपण यवतमाळवरून तिच्या सगळ्या परवानग्या मिळवून तिचं आज या ठिकाणी यशस्वीपणे शस्त्रक्रिया झालेली आहे। रुग्णालयाने 5 रुग्णांच्या प्रत्यारोपणासाठी समितीकडे परवानगी मागितली आहे। येथील ICU मध्ये 2 बेड आहेत, ते लक्षात घेऊन 21 दिवसाच्या अंतराने प्रत्यारोपण पूर्ण केले जाईल। रुग्णालयात 800 ते 900 रुग्णांना मोफत डायलिसिस केले जात आहे। प्रत्यारोपण प्रक्रियेतही काही तपासण्या वगळता इतर खर्च रुग्णाला करावा लागत नाही, असेही ते म्हणाले। इरविन रुग्णालयातील सुधारणा, संदर्भ सेवा, रुग्णालयातील सुविधा व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची रुग्णालये यातून अमरावती जिल्ह्यातील वैद्य क्षेत्राचा विस्तार होत असल्याचे डॉक्टर चौधरी यांनी सांगितले। उमेश लोटे यांचा विदर्भ न्यूज करिता हा संपादकीय वृत्तांत।